नमस्कार मित्रांनो, माझं नाव आदित्य गानसे. स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आज 14 तारीख, आज आहे निखिलदाचं नाटक म्हणजे कोकणचं नमन. तर हे नाटक असणार आहे विलेपार्ल्याला मास्टर दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात. आज असणार आहे नाटक विलेपार्ल्याचं जे आहे, तर तिकडे नाटक आहे. तर मी सुद्धा चाललेलो आहे आणि बघूया, मागचा जो नाटक होता निखिलदाचा तो फुल हाऊसफुल झालेला आहे आणि शक्यतो हा सुद्धा हाऊसफुल होण्याच्या बरोबरीला आलेला आहे. आता हा पण शो हाऊसफुल होईल शक्यतो. तर चला, आता मी आहे घाटकोपरला माझ्या घरी. मित्रांनो, आता इकडनं 340 पकडायचे आणि अंधेरीला, आणि अंधेरीवरनं एक स्टेशन मागे म्हणजे विलेपार्ला जाणं. आणि तिकडे गेल्याच्यानंतरला तुम्हाला सर्व पात्रांची भेट करून देतो की कोणाचं पात्र काय आहे नक्की. तर आजचा नाटक कसं असेल तर ते तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजेल. तर चला मित्रांनो, जास्त नाही घेता आजची व्हिडिओ सुरुवात करूया. विषय काय झाला आहे, आधीच आपल्याला झालेलं आहे लेट, सो त्याच्यामुळे मॅट्रो नाही चाललं. तर सो मित्रांनो, चला इकडे पोचले आपण. इकडे शो लागलाय कोकणचे नमन. इकडे कोकणी बालू आणि अमोल दादा. हा भाई, आज तर खदलवून टाका भावा. काउंटरला सचिन दादा, आई शपथ, तिकीट काउंटरला डायरेक्ट आपली तिकीट दे ना. हा बरोबर. आता इकडे या साईडला आपली तिकीट मी ऑनलाईन बुक केलेली, सो त्याच्यामुळे माझं इथं नाव दिसतंय आणि ऑनलाईन बुक केलेली बघा. इकडे या साईडला कोकणचं नमन. इकडे आपला सीट क्रमांक आहे 7J7. तर इकडे आता थोड्याच वेळात ना मित्रांनो आपण आतमध्ये जाऊया आणि तुम्हाला दाखवतो की काय तयारी झाली आतापर्यंत. आपल्याला मिळालेले कोकणकर आजी म्हणजेच राहुल दादा. तर आजच्या याच्यामध्ये ना सतीश दादा वगैरे सगळे येत आहेत, नाही खूप धमाल असेल आज. आणि निखिलदाने एक आपल्याला सांगितलं की यावेळेस मी अजून जोरात करणार आहे, फुल धमाल भेटणार आहे बघायला. तर चला आता थोड्याच, अरे बघितलीच नाही रील्स मध्ये जास्त आम्ही तुम्हाला बघतो. चला आधी आतमध्ये जाऊया, निखिलदाला भेटून येऊया. सो चला आधी आतमध्ये जाऊया. या साईडला तर आपण आलोय. इकडे सगळी तयारी चालली आहे. निखिलदाची आता भूमिका जोरात. निखिलदा मागच्या वेळेसपेक्षा आता जोरात पाहिजे आम्हाला. इकडे आता थोड्याच वेळ तयारी होती, बाकी इकडे सगळे तयार होत आहेत हळूहळू. तर मित्रांनो, आता थोड्याच वेळात त्या नाटकाला जी आहे ती सुरुवात होणार आहे. आता तुम्ही बघितलात की सगळी तयारी चालू आहे आणि सगळी घाई गडबडच आहे, कारण थोडा नाटक 15-20 मिनटं आय थिंक लेट होईल, कारण टायमावर सुद्धा होऊ शकतो, काय माहिती नाही. पण सगळी तयारी जी आहे ती जोरात चालली. आता आतमध्ये गेल्याच्यानंतरला ना तुम्हाला नाटकाची झलक लागली, कशा प्रकारे जो आपला हा नाटक आहे कोकणचे नमन. तर नमन जो असणार आहे तो कशा प्रकारे सादर केला आहे तर त्याच्या वेळी तुम्हाला पाहायला मिळेल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत. आता थोड्या वेळात न सुरू होईल, त्याच्या आधी बाहेर गर्दी बघा किती झाली. इकडे या साईडला बळीराजाची मस्तपैकी प्रतिकृती उभी केली त्यांनी. मस्तपैकी हातात नांगर आणि आपला हा वेशभूषा. नमन म्हटलं की असा वेशभूषा तुम्हाला पाहायला मिळतोच. कर ना. इकडे आपली कोकणची लोककला म्हणजे शंकासूर. तर या साईडला मस्त आहे की शंकासुराची वेशभूषा यांनी परिधान केले. सो खूपच भारी आहे बघा. आतमध्ये जाऊया. एक मिनिट.
या साईडला इकडे सतीश दादा ओळखतात, ओळखलीच काय? अरे मग काय आपले गावी होतो निखिल. हा इकडे वहिनी सुद्धा आलेले आहेत नाटकाला आणि सतीश दा. मी तोच आहे जो समस्त कोकणवासी माझ्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असतो. मी तोच त्याच्या येण्याने समस्त बाल गोपाल आनंदाने नाचू लागतात. मी तोच सांडला मारे सांडला सांडला भाव भक्तीचा सांडला अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला अरे कोंडला कोंडला देव देऊळी कोंडला. नाही वेळ
तर मित्रांनो आता मध्यंतर झालेलं आहे आणि मध्यंतरामध्ये ना जे मोठमोठे यूट्यूबर्स वगैरे आले होते या शोसाठी शो पाहायला, तर त्यांचा सत्कार समारंभ वगैरे केला मध्यंतरामध्ये. आणि मध्यंतराच्या नंतरला आहे ना कोकण कन्या नाटक आहे तर ते सुरू होणार होतं. पहिलं आधी नमन झालं आणि त्यानंतरला कोकण कन्या नाटक आहे. तर मी जास्त व्हिडिओ काढली नाही कारण व्हिडिओ काढायला अलाउड नव्हतं. तर नेक्स्ट टाईम जेव्हा प्रयोग असेल तेव्हा मी इंस्टाग्रामवर स्टोरी वगैरे नाही तर पोस्ट नक्कीच टाकेन. तर तुम्ही नक्कीच बुक करा आणि हा शो नक्कीच पहा. खूप इंटरेस्टिंग आहे, थ्रिलिंग आहे, परत कॉमेडीसुद्धा आहे आणि हसून हसून पोट दुखेल अशी ॲक्टिंग निखिलदा आणि प्रथमेशदाची आहे. तर ते कॅरेक्टर तर मला खूपच आवडले. तर नक्कीच तुम्हाला हा शो बघताना बोर अजिबात होणार नाही आहे. खूप हसाल तुम्ही, खूप खरंच सांगतो आहे. चाललं आहे सेकंड हाफमध्ये कोकण कन्या. तर हे नाटक असतं आहे, तर त्याच्यामधला हा सीन आहे शिमग्याचा. त्या साईडला ढोल आहे आणि पाठी पालखी आहेत. तर फायनल मित्रांनो घरी आले आणि पहिलं नमन होतं आणि त्यानंतरला नाटक होतं. पहिलं नमन खूपच इंटरेस्टिंग होतं, खूपच मला आवडलं. निखिलची ॲक्टिंग मागच्या प्रयोगाच्या पेक्षा आत्ताच्या प्रयोगामध्ये खूप मला आवडली. मागचा प्रयोग मी ऑनलाईन त्याच्या यूट्यूब व्हिडिओमार्फत बघितलेला आणि आत्ता खूपच भारी त्याचा आजचा प्रयोग झालेला आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ते टाटा बाय बाय. परत भेटू शकतो कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये.